नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँका आणि NBFCसाठी कर्जवसुलीच्या नियमांचा नवीन मसुदा सादर केला आहे, ज्यामुळे कर्जवसुलीचे नियम अधिक स्पष्ट होऊ शकतील. वित्तीय संस्थांनी कर्ज वसूल करण्यासाठी कर्जदारांची स्थावर मालमत्ता साधारणपणे जप्त करू नये हा नवीन नियमांचा उद्देश आहे. अशी कारवाई केवळ अपवादात्मक स्थितीमध्येच केली जावी, नियमित प्रक्रिया म्हणून नव्हे, असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. रिझर्व्ह बँकेनं बँका आणि NBFC सारख्या नियंत्रित संस्थांनी दैनंदिन कर्ज व्यवहारासंदर्भात गैरवित्तीय मालमत्ता, विशेषतः स्थावर मालमत्ता ताब्यात घेणं अपेक्षित नसल्याचं स्पष्ट केलं आहे. म्हणजे कर्जवसुलीसाठी जमीन किंवा घरं थेट ताब्यात घेणं सामान्य प्रथा किंवा पर्याय नसला पाहिजे. या संस्थांनी जबाबदारीनं आणि पारदर्शकतेनं काम करावं अशी मध्यवर्ती बँकांची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नवीन मसुद्यानुसार बँका आता NPA वसूल करण्यासाठी जमीन किंवा घरं यांसारख्या गहाण ठेवलेल्या स्थावर मालमत्तांचा ताबा घेऊ शकतील. मात्र या मालमत्ता कायमस्वरूपी ते स्वतःकडे ठेवू शकणार नाहीत आणि 7 वर्षांच्या आतमध्ये त्या विकणं अनिवार्य असेल. तसेच हे नियम केवळ काही विशिष्ट परिस्थितीमध्येच लागू होतील, जिथे कर्ज वसुली प्रक्रियेचा भाग म्हणून अशा मालमत्ता ताब्यात घेणं आवश्यक असेल. RBIनं या नवीन नियमांनुसार 26 मेपर्यंत सूचना मागवलेल्या आहेत. साधारणतः बँका आणि NBFC सारख्या संस्थांनी कर्ज व्यवहाराच्या बदल्यात मालमत्तेच्या संपत्तीचा ताबा घेणं अपेक्षित नसतं, परंतु काही विशिष्ट प्रकरणांमध्ये जेव्हा एखादं कर्ज बुडतं किंवा NPA होतं, तेव्हा वसुलीची रणनीती म्हणून या संस्था तारण म्हणून ठेवलेल्या स्थावर मालमत्तेची मालकी घेऊ शकतात. RBIनं बँका आणि NBFCसाठी नवीन कर्ज वसुली नियमांचा मसुदा तयार केला आहे. या अंतर्गत NPA प्रकरणांमध्ये गहाण ठेवलेल्या जमिनी किंवा घरांचा ताबा घेऊन कर्ज वसुली केली जाऊ शकते. तसेच बँकांना अशा मालमत्ता अनिश्चित काळासाठी स्वतःकडे ठेवता येणार नाहीत आणि 7 वर्षांच्या आतमध्ये त्या विक्री करणं अनिवार्य असेल, जेणेकरून संस्थांना जास्तीत जास्त वसुली करणं शक्य होईल. याशिवाय फसवणुकीची कुठलीही शक्यता टाळण्यासाठी बँका किंवा संस्था अशा मालमत्ता कर्जदार किंवा त्यांच्याशी संबंधित कोणालाही पुन्हा परत विकू शकणार नाहीत, असंही या मसुद्यामध्ये नमूद करण्यात आले. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं इथून पुढे जर कर्ज फेडलं नाही तर गहाण ठेवलेली संपत्ती हातातून जाणार आहे, हे मात्र नक्की. त्यामुळे RBIनं सगळ्यांचेच हात आता बांधून टाकलेत, कर्ज घेणाऱ्यांचेही आणि कर्ज देणाऱ्यांचेही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.